चला सर्वांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. मी जरा बाहेर गेले होते त्यामुळे थोडा वेळ लागला. आत्ता जस्ट 1 मिनिट झाला घरी पोहोचले. तर सुरू करूयात काय? 1 मिनिट. हा, ठीक आहे. मग हे आश्वासन दिले, आणखी कार्य करण्यासाठी आपण संन्याशी वेशाने नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेणार आहोत. तेव्हा रजकाने चिंता करू नये असेही सांगितले. श्रीपाद गुरूंनी त्याला राज्योपभोग या जन्मी हवेत का पुढील जन्मी असेही विचारले. तेव्हा आता आपण म्हातारे झालो आहोत. राज्योपभोगांची गोडी तरुणपणातच खरी असे रजकाने उत्तर दिले. तेव्हा श्रीपाद गुरूंनी ठीक आहे, पुढील जन्मात तू राज्योपभोग घे असे म्हणून रजकास निरोप दिला. लवकरच रजक मरण पावला आणि पुढे म्लेच्छ कुळात वैदूर नगरात जन्माला आला. ती कथा पुढे विस्तारणी येईल. या रजकाच्या कथेनंतर अश्विन वद्य द्वादशीला चंद्रसिंह राशीत मघा नक्षत्रात असताना श्रीपाद गंगेत म्हणजे कुरोपूरला कृष्णा नदीत अदृश्य झाले. पण खऱ्या भक्तांना मात्र अद्यापही ते तेथे आहेत अशी प्रचिती येते. आता बघा टिपा काय दिलेल्या आहेत ऑथरने. मागील अध्यायातील टिपेमध्ये असे दाखवून दिले की 18 अध्यायातील अंबिका ब्राह्मणीची ऐतिहासिक कथा ही 6, 7 व 8 या 3 अध्यायातील पौराणिक कथांशी जोडलेली आहे. वास्तविक अंबिकेची कथा ही सकाम भक्तीची आहे. या अध्यायातील रजकाची कथा ही सकाम भक्तीचीच आहे. अंबिकेला बालपणीच पूज्य असलेला सद्गुरूंसारखा पुत्र हवा होता, तर रजकाला राज्य हवे होते. दोघांनीही ही फळे पुढील जन्मात मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि दोन्हीही बाबतीत ती सद्गुरूंनी मंजूर केली होती. अंबिकेची अवतारी पुत्राची अपेक्षा पुढील जन्मी पूर्ण होण्यासाठी तिला शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले. पण तिचा आधीचा मंदमती मुलगा होता, त्याच्यावरही कृपा करून सद्गुरूंनी त्याला विद्या संपन्न करून ऐहिक समृद्धीही दिली. रजकाला सुद्धा या जन्मी का पुढील जन्मी असे सद्गुरूंनी विचारले आणि रजकाने पुढील जन्मातच राज्योपभोग भोगण्याची इच्छा व्यक्त केली, म्हणून त्याला तसा वर दिला. त्याने या जन्मी काही मागितले असते तर, किंवा या जन्मी त्याच्या अंबिकेच्या मंदमती मुलासारखी काही समस्या असती तर ती सुद्धा सद्गुरूंनी दूर केली असती. उघड आहे याच्या पुढच्या 10व्या अध्यायातील कथा ही सकाम भक्तीचीच आहे. 7व्या अध्यायात सौमिनी ब्राह्मणीच्या रूपाने वासनेचे भयानक वर्णन आले आहे. त्यामुळे सर्व वासनांबद्दल प्रतिकूल ग्रह करून घेणेही योग्य होणार नाही. कारण वासना आणि इच्छा आहेत म्हणूनच जीवन आहे. बघा दुसराही पैलू मांडलेला आहे की वासना आहेत, इच्छा आहे म्हणून जीवन चालू आहे. कारण कुठली तरी इच्छा असते म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त होतो ना. जर इच्छा नष्ट झालं तर काय बघून जीवन जगणार, असंही म्हणलेलं आहे. दोन्हीचा एक म्हणजे मेळ बसला पाहिजे, बॅलन्स पाहिजे, कुठलंही अति नको आहे. पण रावणाने कैलास पर्वत आपल्या नगरीला नेण्याची इच्छा धरली आणि आपली फजिती करून घेतली. मित्रसह राजा व सौमिनी यांनी आपल्या इच्छांची पूर्ती करताना विवेक व विधी निषेध पाळले नाहीत आणि ते दोघेही दुर्गतीला गेले. उलट चंद्रसेन राजा आणि त्याचा मणिभ्रद सखा यांनी सर्व इच्छा सोडून दिल्या होत्या असे नाही, पण ते धर्मज्ञ होते आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या गवळ्याच्या मुलाचीही इच्छा भगवान शंकरांनी पूर्ण केली. तेव्हा वासना आणि इच्छा यांची धर्माशी सांगड घालून आणि आपापल्या धर्माचे प्रामाणिकपणे पालन करून कृपा संपादन केल्यानंतर मात्र कोणत्याही वासनांची पूर्ती सहज करून घेता येते हे अंबिका व रजक यांच्या कथांवरून दिसून येते. आवश्यकतेप्रमाणे ही पूर्ती पुढील जन्मी सुद्धा होऊ शकते हेही या दोन्ही कथांवरून दिसते. यानंतर श्रीपाद गुरूंनी कुरपूर येथे अवतार समाप्त केला, पण खऱ्या भक्तांसाठी ते नेहमीच कुरोपुरास असतात. बघा आता हे असं विश्लेषण आहे 9व्या अध्यायाचं. तर इच्छा आणि वासना, तर आपल्याला माहितीये षडरिपू काय आहेत आपले. तर हे षडरिपू आपण यावर आता काम करत आहोत. कारण हृदयातनं असेंड व्हायचं, हृदयाचे गुण विकसित करायचे, म्हणजेच हृदयाचे षडरिपू कमी करायचे आहेत. आता जरी जीवनाला इच्छांचं महत्व असेल तर यांनी सांगितलेलं आहे की हे वासनारूपी इच्छा नसाव्यात. अगदी सोपं, मला असं वाटतं आपल्या इच्छांबाबत ना नेहमी आपण एक चेक केला पाहिजे की ती इच्छा माझ्याशी निगडीत आहे का, मग बरोबर आहे.
माझ्या मुलाशी निगडीत आहे का, तर बरोबर नाही. नवऱ्याशी आहे का, नाही. कोणाशी आहे का, यांनी हे असं तसं वगैरे, या इच्छा आपण थोडस कर्मात अडकतो. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या सोल कर्मानुसार चाललेला आहे. त्यामुळे आपल्या इच्छा कोणावर लादू नयेत. आपल्या इच्छा या दुसऱ्यांशी निगडीत नसाव्यात. आणि म्हणूनच काल का आजच मी टाकलं की व्हिज्युअलायझेशन सुद्धा 99% सक्सेसफुल होतं. व्हिज्युअलायझेशन आपण आपल्या बाबतीत असेल तर ते व्हिज्युअलायझेशन लगेच वर्क होतं. पण जर एकत्रित दोघांशी रिलेटेड असेल, ग्रुपशी रिलेटेड, 95% सक्सेस आहे. आणि त्या सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून मग काही वेळेला मी घरातले जे इश्यूज आहेत त्यावेळेला मी म्हणते तुम्ही दोघांनी करा, तिघांनी करा, सगळ्यांनी करा, असं मी सांगत असते. तर हे महत्वाचं. आता 10वा अध्याय बघा, वल्लभेश ब्राह्मणाची कथा. आता ही मात्र मी तुम्हाला विचार करण्यास देत आहे. फक्त कथा वाचणार आहे आणि मग उद्या आपण त्याचं विश्लेषण वाचूयात. आता कथा काय आहे, तर बघा, अवतार समाप्तीनंतर श्रीपाद गुरु लौकिक दृष्ट्या अदृश्य झाले, तरी खऱ्या भक्तांना त्यांची कुरोपूर येथे नेहमीच प्रचिती येते. आता हे असं का होतं, की अवतार, आता हे गुरु वगैरे सगळे गुप्त रूपानेच आता तिथे 3 वर्ष राहिलेले होते म्हटलेले. पण ऊर्जा वर्क असतात ना, जरी राहिले तरी ऊर्जा वाढलेली असते, तत्व वेगळी असतात, तत्व सात्विक झालेली असतात. आपण जसं म्हणतो आकाश तत्व, वायू तत्व, परम वायू तत्व, जसं जसं आपला आपण देह सोडत ही पंचतत्वे आपण कमी कमी करत जातो, तसं काही तत्व, वायू तत्व, आकाश तत्व हे शेवटपर्यंत राहतं. पहिलं जल जातं, भूमी जातं आणि अग्नी जातो, मग वायू आणि आकाश, मग परत वर 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 उच्च चेतनेवर परम वायू, परम आकाश. म्हणजे त्या वायू तत्वाला सुद्धा सात्विकता येते, आकाश तत्वाला सुद्धा परमोच्च तत्वांचा वास लागतो. तसं जसं हे फरक आहे, तसं एखादे गुरु राहिलेलं ठिकाण, साधना केलेलं ठिकाण, तिथे ऊर्जा स्टोर्ड राहतात. कारण ब्रह्मांड हे एक कॉम्प्युटर मेमरी असल्यासारखं वर्क होतं. आपण एखादी इच्छा धरणं म्हणजे त्या कॉम्प्युटरच्या वैश्विक ब्रह्मांडाच्या फ्लॉपी डिस्क मध्ये म्हणा, सीडी मध्ये म्हणा, पेनड्राईव्ह मध्ये म्हणा, किंवा मेमरी मध्ये टाकत असतो आपण. आणि ते डिस्ट्रॉय होत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, कुरुक्षेत्रावर जी लढाई झाली रामाची आणि ह्याची, म्हणजे महायुद्ध झालं, रामाचं नाही, महायुद्ध झालं, त्याच्यातली ती जी गीता आहे कृष्णाने अर्जुनाला सांगितली, ती सुद्धा रिट्राय केली सायन्सने नंतर. म्हणजे त्या ध्वनी ऊर्जा तशा साठलेल्या होतात. बघा ना, आपण साधं एक गाणं म्हणजे काय करत असतो सीडीवर, एखादं गाणं हे केलं की बरोबर तेच गाणं कसं ऐकायला येतं, तेच वर्ड कसे ऐकायला येतात. सगळा हा मेमरी मॅग्नेटिक डाटा असतो. तसंच हा ब्रह्मांड सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आहे. पृथ्वीचं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सगळे आपल्या इच्छा, वासना, कारण या वेव्हजच आपण तयार करतो ना. म्हणजे आपली इच्छा काय आहे, वेव्हज आहे, एनर्जी आहे. त्यामुळे गुरु पण जिथे राहतील तिथे त्या ऊर्जा असतात, त्यामुळे त्या कार्य करतातच. तसंच तुम्हाला समाधी जवळही मी सांगितलं, ज्या समाधी घेतलेल्या आहेत संत पुरुषांनी, तिथे सुद्धा ते व्हायब्रेशन, त्या वेव्स, अल्फा बीटा गॅमा, हे सगळं असतं. त्यामुळे आपल्याला तिथे जाणवतं. आणि हे सगळं लोकांनी सुद्धा भेटी देऊन देऊन देऊन, सात्विक विचार असतात ना. आपण एखाद्या देवळात गेलो की सात्विक विचार असतात, वेगळी ऊर्जा असते. जसं प्रसादाचा शिरा छानच होतो, नेहमी आपण शिरा करतो त्याला नाही एवढी चव लागत, मग प्रसादाच्या ह्याला का बरं शिरा चांगला लागतो, प्रसाद केला की मग तिथे सगळ्या भावना उतरलेल्या असतात, सात्विक भावना असतात. एक आपण पूजा करणारे, देवाला आपण नैवेद्य दाखवणारे, आपला काही संकल्प आहे पूजा करण्याचा, हे सगळं त्यात उतरलेलं असतं. तसंच हे जे गुरु असतात, साधना करणारे लोक असतात, त्या ऊर्जा भारावून टाकतात. त्यामुळे नंतर सुद्धा आपल्याला अस्तित्व जाणवतं. आणि अशा ऊर्जांना आपण जेव्हा जातो, तेव्हा ध्यान केलं की मग त्या ऊर्जा जास्तीत जास्त ग्रहण करतो आपण. आता बरेच हे कर्मकांडात अडकलेले आहेत की तिथे फुलं व्हा, पाणी व्हा, हे व्हा, आणि जो काही भाव आहे, जो काही विचार करायचा आहे, जे काही ध्यान करून त्या ऊर्जा टॅप करायच्या, ते होत नाही. त्यामुळे ते आपण केलं तर त्या ऊर्जा आपल्याला मिळणार आहेत. तर आता हा जो आहे, त्यामुळं भक्तांना इथे श्रीपादांची यायचीच चाहूल जरी नव्हते कुरोपूरला, तर नेहमीच प्रचिती अजूनही येते.
याबद्दलचा दृष्टांत म्हणून ही 10व्या अध्यायातील वल्लभेशाची कथा आलेली आहे. श्री गुरु जेथे तेथे असतात. ते स्थान गुरु भक्तांना ज्याची त्याची इच्छा करावी ते मिळवून देणाऱ्या कामधेनूप्रमाणे असते. गुरु भक्ती कधीच व्यर्थ जात नाही, कारण सद्गुरू आपल्या भक्तांची वाट पाहत असतात. वल्लभेश नावाचा एक कश्यप गोत्राचा सुशील ब्राह्मण होता. तो व्यापार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. नीट ऐका हा कथा. तुम्हाला सांगायचंय या कथेतला अन्वय अर्थ काय घ्यायचाय तो. तर वल्लभेश नावाचा एक कश्यप गोत्राचा सुनील ब्राह्मण होता. तो व्यापार करून आपला उदरनिर्वाह करीत असे आणि दरवर्षी कुरवपूरच्या यात्रेला जात असे. एकदा व्यापारात फायदा झाल्यास कुरवपूरच्या यात्रेला मुद्दाम जाऊन त्या ठिकाणी 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईल असा त्यांनी मनात संकल्प केला. त्या खेपेला त्या वल्लभेश ब्राह्मणाला जाईल तेथे संतोषजनक व्यापार होऊन अपेक्षेपेक्षा पुष्कळच अधिक शतपटीने अधिक फायदा झाला. तेव्हा अतिशय आनंदाने बरोबर भरपूर द्रव्य घेऊन ब्राह्मण संतर्पण करण्याच्या उद्देशाने तो कुरवपूरच्या यात्रेला लगेचच निघाला. हे काही पाळत ठेवणाऱ्या चोरांनी हेरले आणि ते चोरही आपणही यात्रेला जात आहोत असा बहाणा करून वल्लभेशाच्या सोबतीने प्रवास करू लागले. प्रतिवर्षी कुरवपूरच्या यात्रेला जाण्याचा आपला नियम असल्याचेही त्यांनी वल्लभेशाला सांगितले. 2-3 दिवस बरोबर प्रवास केल्यानंतर त्या चोरांनी वल्लभेश ब्राह्मणाला एका रात्री ठार मारले व त्याचे सर्व द्रव्य चोरून घेतले. त्यावेळी कुरवपूरचे भक्त कैवारी श्रीपादराज जटामंडित भस्मधारी वेशाने एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात खडक घेऊन तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिथल्या तिथे त्या चोरांना त्रिशूळाने ठार केले. बाकीचे सगळे चोर मारले गेले असता शिल्लक राहिलेला एक चोर श्रीपाद गुरूंना शरण आला आणि त्याने प्राणदानाची विनंती केली. आपण इतरांच्या संगतीने आलो असलो तरी हे त्या वल्लभेशाला ठार मारतील असे आपल्याला माहीत नव्हते असे सांगून सद्गुरू सर्वज्ञ आहेत आणि त्यांना प्रत्येकाच्या मनातील खऱ्या गोष्टीची खूण पटेल असा विश्वासही त्याने प्रकट केला. तेव्हा श्रीपाद गुरूंनी त्या चोराच्या हातात विभूती भस्म देऊन ती वल्लभेशाच्या अंगावर टाकून त्याचे तुटलेले मस्तक धडाला लावण्यास त्याला सांगितले. त्या बचावलेल्या चोराने त्याप्रमाणे केल्याबरोबर वल्लभेश जिवंत झाला. सूर्योदय झाला आणि श्रीपाद अदृश्य झाले. तो चोर मात्र वल्लभेशाजवळ राहिला. तेव्हा त्याने तू मला का धरले आहेस आणि इतर लोकांना कोणी मारले असे त्यास विचारले. तेव्हा चोराने सर्व हकीकत सांगितली आणि आपणास भक्तासाठी मुद्दाम जिवंत ठेवले असेही सांगितले. तू खरा भक्त असशील म्हणून तो तापसी येथे प्रकट झाला. हे त्या चोराचे भाषण ऐकून वल्लभेश त्याच्या जवळचे द्रव्य घेऊन कुरवपूरच्या यात्रेला पुढे गेला. तेथे श्रीपाद गुरूंच्या पादुकांची अतिशय भक्तीने प्रेमाने पूजा करून त्याने 4 सहस्त्र ब्राह्मणांना भोजनही दिले. तेव्हा श्रीपाद कुरवपुरास आहेत याबद्दल तू शंका बाळगू नकोस असे सिद्धांनी नामधारकास सांगितले. लौकिक दृष्टीने श्रीपाद पण पारमार्थ दृष्टीने निर्गुण स्वरूपात ऐक्य पावलेल्या अनंतरूपी नारायणाने पुढे नृसिंह सरस्वतींचा अवतार धारण केला. अशी ही 10व्या अध्यायाची कथा आहे. तर याचा अन्वेषार्थ अर्थ कोण कुठं चुकलं, का चुकलं, काय करायला होतं, काय नको हे तुम्हाला लिहायचं आहे. आपण उद्या बघू. आता कोणाला काही शंका आहेत का? कोणाला इतर काही बोलायचं आहे का? कारण मी जस्ट आत्ता बाहेरनं आली आहे. मी घेणार नव्हते पण म्हटलं नको चला आलो, एक 15-20 मिनिटं उशिरा सुरू करू. कोणाला काही शंका आहे, कोणाला काही विचारायचं आहे?